नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, ती म्हणजे पीक कर्जासंदर्भातील. पीक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला याच्या अगोदर सोसायटीमार्फत तुमचे जे काही सेक्रेटरी वगैरे असतील त्यांच्यामार्फत कर्ज घ्यावं लागत होतं. त्याच्यासाठी विलंब मोठ्या प्रमाणात होत होता. आज नाही किंवा आत्ता सुरू झालेलं नाही, हे करणं नाही, ते नाही, असे अनेक कर्ज वाटप करताना अडचणी येत होता. त्याच्यानंतर मग काही दिवसापूर्वी काय आलं तर जनसमर्थन पोर्टल आलेलं होतं. KCCचं कर्ज तुम्हाला घेण्यासाठी डायरेक्टली जनसमर्थन पोर्टलवरून सुद्धा तुम्हाला हे अर्ज करता येत होते, परंतु ती प्रोसेस जरा किचकट होती. परंतु आता त्याच्यामध्ये एक नवीन ॲप आलेलं आहे. त्या ॲप संदर्भातून तुम्हाला तुमची जमिनीनुसार तुम्हाला कोणत्या पिकाच्या ह्याच्यानुसार किती कर्ज मिळू शकतं तिथं ॲक्युरेट तुम्हाला दाखवलं जातं आणि त्याच माध्यमातून तुम्ही तो अर्ज करून तुमच्या बँकेमध्ये द्यायचा आहे. आणि सोबत जे काही कागदपत्र असतील त्यामध्ये तुमचा 7/12 अट, फेरफार, आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, त्यानंतर मग तुमचं कर्जाचं जे काही शपथपत्र असेल, तुमचं जे काही चतुर्शीमा असेल, असे संपूर्ण कागदपत्र दिल्याच्या नंतर तुमचं हे जे काही कर्ज असेल ते अप्रूव्हल केलं जातं. परंतु हे करण्याची प्रोसेस तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं आहे, कोणतं ॲप आहे, अर्ज कशा पद्धतीनं त्यावरती भरायचा, काय चुका करायच्या नाहीत, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून कृषिका हे ॲप इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यावर तुम्ही लॉग इनद्वारे किंवा CSC लॉग इनद्वारे तुम्ही लॉग इन करू शकता. CSC ID तुमचा असेल तर CSC ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. आपण इथे लॉग इन करून घेणार आहोत. लॉग इन केल्यावर अप्लाय न्यूवरती क्लिक करून अप्लाय फॉर KCC यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुमचा आधार नंबर, पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. संपूर्ण माहिती टाकून घेऊन नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही मोबाईल असेल त्या मोबाईलवरती एक OTP आला जाईल. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि परत व्हेरीफायवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर इथं तुमचं जेंडर, रिलेशन, टाईप जी काही माहिती भरायची आहे त्या ठिकाणी इथं संपूर्ण व्यवस्थित भरायची आहे. त्याच्यामध्ये तुमचं जेंडर असेल, मेल, फिमेल काय असेल ते घ्या. त्यानंतर मग तुमचं जे काही रिलेशन टाईप आहे, येस ऑफ, सन ऑफ, त्यांचं नाव वगैरे तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं सन ऑफ असाल तर तुमच्या वडिलांचं नाव टाका. केअर ऑफ असाल तर तुम्ही कुणाकडे तुमचं कोण सांभाळ करतं त्यांचं नाव टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे, कॅटेगरीसाठी तुमची SC, ST, जनरल कोणती आहे ते तुम्ही कॅटेगरी निवडून अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुमची फार्मर कॅटेगरी काय आहे, ओनर आहे का, शेअर क्रॉपर आहे का, टेनंट आहे, भाडेदार काय आहे. नंतर तुमची जमीन मार्जिनल आहे, स्मॉल आहे, ऑदर आहे. तुमचं इथं एरिया वाईज तुम्हाला दाखवलं आहे. 1 हेक्टरच्या खाली मार्जिनल, स्मॉल 1 ते 2 आणि ऑदर 2च्या पुढे. अशा पद्धतीचं हे कॅटेगरी जमिनीची असते त्या ठिकाणी ते निवडायचं आहे. त्यानंतर मग तुमचं जे काही इथं फार्मर टाईप आहे निवडला. त्यानंतर मग खाली प्रायमरी ऑक्युपेशन तुमचं ॲग्रिकल्चर टाका तुम्ही. त्यानंतर मग नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे का चेक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यावर परत तुम्हाला इथे आता तुमची रेसिडेन्शियल ॲड्रेसची संपूर्ण द्यायचं आहे. तुमचं सर्वप्रथम राज्य तुम्हाला निवडायचं आहे. महाराष्ट्र राज्य निवडा. त्यानंतर तुमचं राज्य निवडल्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला आपला निवडून घ्यायचा आहे. आणि जिल्हा आल्याच्यानंतर इथं परत तुम्हाला तुमचा जे काही ब्लॉक किंवा सब डिस्ट्रिक्ट असेल म्हणजे तुमचा तालुका निवडा. त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे तुम्हाला. आणि गाव निवडल्याच्यानंतर परत खाली तुमचा जो काही ॲड्रेस आहे ते शॉर्ट फॉर्ममध्ये तुमचं टाकू शकता. तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो विलेज तुमचं जे गाव परत थोड्याचं शॉर्टमध्ये. आणि रिमार्कमध्ये की तुमचा जे काही पिनकोड आहे तुमचा पिनकोड तिथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि संपूर्ण ही माहिती टाकल्याच्यानंतर जे काही पुढे नेक्स्ट बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आपण आता संपूर्ण रेसिडेन्शियल ॲड्रेस भरलेला आहे. नेक्स्टवरती आपण क्लिक करणार आहोत. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर परत इथं तुम्हाला पुढची डिटेल्स मागितली जाईल. जे काही तुमचं ॲन्युअल फायनान्शियल डिटेल्स म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ॲन्युअल ते टाकून घ्या. त्यानंतर मग टोटल तुमची सध्याची व्हॅल्यू ॲसेट म्हणजे तुमची संपत्तीची किती आहे. तुमच्याकडे समजा 2 एकर आहे तर सध्या एकराचा काय भाव आहे त्या हिशोबानं तुमची किती जमीन किंवा तुमच्याकडे किती सध्या संपत्ती आहे ती रुपयामध्ये तुम्हाला टाकून घ्यायची. आणि सध्या तुम्ही लायबिलिटी म्हणजे तुमच्याकडे लोन किती आहे. लोन तुम्हाला काही ना काहीतरी टाका. 1,000 2,000 नसेल तरी तुम्हाला 1-2 हजार टाकायचं आहे. त्यानंतर प्रायमरी ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचं ॲग्रिकल्चर टाकून घ्यायचं आहे. सेकंडरीमध्ये तुमचं ॲनिमल हजबंडरी तुमचं जे काय मत्स्य व्यवसाय करत असाल जे करत असाल तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे. तुम्ही शक्यतो ॲनिमल घ्या कारण की दुग्ध व्यवसाय आपण करतच असतो. ते संपल्यानंतर आपल्यावरती क्लिक करा. त्यानंतर मग आता इथं तुम्हाला लँड रेकॉर्ड सबमिट संपूर्ण टाकायचं आहे. लँड रेकॉर्डमध्ये तुमचा खाता नंबर टाका 8 वरचा. त्यानंतर सर्वे नंबर टाका आणि त्यानंतर टोटल तुमची किती जमीन आहे ती हेक्टरमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. ते टाकून घेतल्याच्यानंतर मग तुम्ही इथं
पुढे नेक्स्ट केल्यावरती तुमची जी काही इथं जर तुम्हाला दुसरा गट असेल तुमचा किंवा दुसरा ऑटो असेल तर ते सुद्धा ॲड करायचं असेल तर तुम्ही तिथं ॲडवरती क्लिक करून दुसरा करून घ्या ॲड. नसेल तुमचा एवढा एकच असेल तर तेवढाच टाकून तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यावर इथं आता इथं जे काही क्रॉप आणि ह्याच्या क्रॉप डिटेल्स आणि ते ॲनिमल हजबंडरी जे काही आहे त्याच्यापैकी क्रॉप जे काही असेल तर त्यावरती आपल्याला हजबंडरीवर क्लिक करा आणि तुमची जी काही पिकाची माहिती आहे म्हणजे कोणत्या पिकावर आपल्याला आता कर्ज वगैरे घ्यायचं आहे त्याच्या संदर्भात कोणत्या गावात तुमचं ही आहे ते गाव निवडा. त्यानंतर क्रॉप तुमचं कोणतं पीक आहे ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. आपण सोयाबीन असेल ऊस असेल तुमचं जे असेल ते निवडून घ्या. त्यानंतर मग तुमचा जे काही ग्रुप टाईप काय आहे ऑइल सीड्समध्ये आहे का कशामध्ये आहे ते टाकून घ्या. तुमचं जे काही मेथड टाईप आहे ते टाकून घ्यायचं आहे. क्रॉप टाईपमध्ये तुमचं अनइरिगेटेड आहे का रेन आहे पाण्याचं आहे का खरीप सीझन कोणता आहे तुमचा ते टाकून घ्यायचं आहे. आणि टोटल तुमचं जे काही एरिया किती आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. टाकल्याच्या नंतर मग तुम्हाला इथं नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला किती लोन मिळणार आहे फर्स्ट इयरला किती असेल किंवा सेकंड इयरला किती असेल इथं पाहू शकताय की 78,000 तुम्हाला फर्स्ट इयरला दाखवत आहे. तुम्ही पहिल्यांदाच लोन घेत असाल तर तुम्हाला असं जाईल. जर तुमचं दुसऱ्या वर्षीचं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे लोन इथं दाखवले जाणार आहे. तुम्हाला वाढीव वगैरे घ्यायचं असेल तर तशाच्यामध्ये तिथं येतं किंवा न्यूमध्ये संपूर्ण माहिती पहा आणि नेक्स्टवरती परत करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आपले जे काय असेल तर आपण फर्स्ट इयरसाठी करणार आहोत. फर्स्ट इयरवरती क्लिक केल्यावर तुमचं लोन दाखवलं जाईल. इथं मग लोन टाईपमध्ये तुम्हाला लोन अप टू 2 लाख याच्यावरती क्लिक करून घ्या आणि अप्लायवरती क्लिक करायचं आहे. आणि जे काही रिक्वायर्ड लोन अमाऊंट आहे तुम्हाला जे काही आपल्याला 78,000 दाखवलं होतं तेच टाकायचं आहे. आणि खाली आता तुम्हाला इथं बँक ॲड करायची आहे. बँकमध्ये जायचं आहे तुम्हाला. तिथं तुमची जी काही बँक असेल ती बँक सिलेक्ट करा अप्लाय करा. त्या बँकेचा जे काही IFSC कोड असेल तो IFSC कोड किंवा तुमची ब्रँच असेल कोणती तेच तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बँक सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर अप्लायवर क्लिक केल्यावर हे तुमची झाली जाईल इथं. त्यानंतर मग खाली जी काही कन्सेंट मेथड आहे तुमचं इथं पाहू शकता की सेंड लिंक फॉर फ्री अप्रुव्हल लोन याच्यावरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर किंवा खाली कन्सेंट फार्मर कन्सेंटवर बी केला तरी चालेल. OTP घ्यायचा लागेल. तिथं प्रिव्ह्यूवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यावर हे तुम्हाला ॲप्लिकेशन दाखवलं जाईल. संपूर्ण पहा आणि त्यानंतर अप्लायवरती क्लिक करा. अशा पद्धतीनं तुमचा अर्ज झाला जाईल. तर अशा पद्धतीनं कृषिका ॲप या माध्यमातून कर्जासाठी अर्ज कशा पद्धतीनं करायचा संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. कागदपत्र काय लागतील हे सुद्धा सांगितलेलं आहे. जर कोणा शेतकऱ्यांना कर्ज वगैरे कोणाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं ऑनलाईन अर्ज करून बाकीचे कागदपत्र घेऊन तो प्रिंट याला जोडून नक्की बँकेमध्ये सबमिट करा. त्यामध्ये तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही. ऑनलाईन अर्ज न करता जर तुम्ही बँकेमध्ये ऑफलाईन करायला गेला तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करा म्हणतील अगोदर. त्याच्यामुळं हा प्रोसेस संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.